मित्रांनो, कशा आहात? आज जे आपलं लेक्चर आहे ते वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आज आपण मॅथमॅटिक्सचं जे तुमचं अल्जेब्राचं पहिलं चॅप्टर आहे, लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स, याच्याबद्दल आज थोडीशी माहिती बघणार. आपण नवनवीन जे तुमचे अपडेटेड लेक्चर आहेत ते तर टाकतच राहणार. आता काही दिवसानंतर आपण लाईव्ह लेक्चर सुद्धा सुरू करणार आहे. ठीक आहे, तर आज आपल्याला इंट्रोडक्शन बघायचं आहे बाळांनो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे आहे आपलं वर्ग 10वीचं पहिलं चॅप्टर. आता आपण जे लेक्चर शूट करणार हे लेक्चर तुमच्या सेमीच्या आणि फुल इंग्लिशच्या मुलांसाठी पण आहे आणि त्यासोबतच मराठी मीडियमच्या मुलांसाठी सुद्धा राहणार बाळांनो. म्हणजे याला मराठीमध्ये म्हटलं जाते दोन चलातील एक सामायिक समीकरण, असं याला मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जाते की जे पहिलं चॅप्टर आहे तुमचं दोन चलातील एक सामायिक समीकरण, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. जे मुलं वर्ग 8वीतून 9वीत आले, बरोबर, 9वीतून 10वीत जाणार. 8वी मध्ये तुम्हाला याचं नॉर्मल इंट्रोडक्शन होतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त वन व्हेरिएबलचं एक्झाम्पल राहायचं. वर्ग 9वी मध्ये तुम्ही गेले, तुम्हाला हे टू व्हेरिएबल्स मध्ये कन्वर्ट झालं. पण टू व्हेरिएबल्स मध्ये ज्यावेळेस तुम्हाला लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचं बाळांनो, त्यावेळेस तुमच्याकडे महत्त्वाच्या दोन मेथड्स होत्या ज्या तुम्ही वर्ग 9वी मध्ये बघितली. जी पहिली मेथड आहे सायमल्टेनियस मेथड, बरोबर, पहिली मेथड आहे सायमल्टेनियस मेथड. याचा अभ्यास तुम्ही वर्ग 9वी मध्ये सुद्धा केलेला आहे. दुसरी मेथड होती बाळांनो तुमच्याकडे ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडचा सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहे, बरोबर. परंतु आता तुम्हाला वर्ग 10वी मध्ये एक नवीन मेथड आलेली आहे, जिला म्हटल्या जाते क्रॅमर्स रूल. काय म्हणतात याला? क्रॅमर्स रूल. आणि या रूल्सला सोडवण्यासाठी बाळांनो डिटर्मिनंटचा वापर केला जातो. आता डिटर्मिनंट काय भानगड आहे? डिटर्मिनंट ही एक क्रॉस मल्टिप्लिकेशनची मेथड आहे. याचं तुम्हाला वर्ग 11वी मध्ये डिटेल मध्ये पूर्ण एक चॅप्टर दिलेलं आहे. या डिटर्मिनंटच्या मदतीने तुमचा 11वी 12वीचा मॅट्रायसिस नावाचा चॅप्टर सुद्धा तयार झालेला आहे. परंतु आपल्याला सध्या 11वीचा विचार नाही करायचा, सध्या आपण 10वीचा विचार करतोय. मग आपल्याकडे ह्या तीन मेथड आहेत, सायमल्टेनियस मेथड, ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल मेथड. तर सायमल्टेनियस मेथड म्हणजे काय असते बाळांनो? सायमल्टेनियस मेथड मध्ये आपण सपोज एक एक्झाम्पल बघणार की x + y = 6 आहे आणि x - y = 8 आहे. हे दोन इक्वेशन आहेत आपल्याकडे. हे इक्वेशन फर्स्ट आहे बाळांनो, हे इक्वेशन सेकंड आहे. आता याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला शिकायच्या आहेत. तर यामध्ये तुम्हाला काय वाटते की ज्यावेळेस तुमच्या इक्वेशनचे जे कोइफिशियंट असतात ते कोइफिशियंट इक्वल असतात, त्याचे साइन अपोजिट असतात किंवा साइन इक्वल असतात, अशा काही संकल्पना तुम्हाला याच्यामध्ये दिसून येणार. आता आपण जर बघितलं तर हे जे तुम्हाला दोन इक्वेशन दिसतात याच्यामध्ये तुम्हाला x चे कोइफिशियंट आणि y चे कोइफिशियंट इक्वल आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोइफिशियंट म्हणजे काय बाळांनो? कोइफिशियंटला मराठीमध्ये काय म्हणतात? सहगुणक. काय म्हटले जाते? सहगुणक. म्हणजे सोबत गुणाकारात असलेली संख्या, त्याला आपण कोइफिशियंट म्हणजे सहगुणक असं म्हणतो. म्हणजे या x च्या सोबत काहीच नाही मग आणि y च्या सोबत पण काहीच नाही. आणि ज्यावेळेस कोणाच्या व्हेरिएबलच्या सोबत कोणताच नंबर नसतो तर त्यावेळेस किती असतो? 1 असतो बाळांनो. आता या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी पण 1 आहे, या ठिकाणी पण 1 आहे. म्हणजे x चे कोइफिशियंट 1, y चे कोइफिशियंट 1. मग आता सगळ्यात मोठं टेन्शन, याचं ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायची? तर कंडिशन नंबर 2 कडे वळायचं की साइन अपोजिट बघायचं. आता x ला साइन दिलेलं नाहीये, मग x चं साइन कुठला आहे? प्लसचं साइन आहे. आणि y ला दिलेलं आहे पण एका इक्वेशन मध्ये प्लस आहे आणि एका इक्वेशन मध्ये मायनस आहे. बाळांनो, जर कोइफिशियंट सेम असेल आणि साइन जर अपोजिट असेल तर त्यावेळेस दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करायची. म्हणजे लिहायचं ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. म्हणजे आपण पहिल्याची आणि दुसऱ्याची काय करणार बाळांनो? ऍडिशन करणार. मग पहिल्याची आणि दुसऱ्याची ऍडिशन कशी होणार? x + y = 6 and x - y = 8. या दोन्ही इक्वेशनची करणार आपण प्लस
आणि ज्यावेळेस आपण या बाळांनो याची प्लस करणार त्यावेळेस प्लस वाय आणि मायनस वाय हे दोन्हीही कॅन्सल होऊन जाणार। आता राहिले तुमचे x, मग या x चा कोएफिशियंट आहे 1, या x चा सुद्धा आहे 1, मग 1 + 1 हे झाले 2 आणि व्हेरिएबल तुमचा ऍज इट इज x जसाच्या तसा राहणार इज इक्वल टू जशी आपण लेफ्ट हँड साइडला ऍडिशन केली तशीच राईट हँड साइडला सुद्धा करायची। मीन्स 6 + 8 ला जर आपण ऍडिशन केली तर किती होतात 14। आता त्यानंतर मिळणार आपल्याला x ची किंमत। आता x आणि 2 याच्यामध्ये साइन दिसून नाही राहिलं, मग कुठलं साइन असते काही मुलं काय करतात डायरेक्ट 2 ला घेतात आणि तिकडे मायनस करून टाकतात। बाळांनो या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे आणि ज्यावेळेस ते इक्वल्स टू च्या अपोजिट साइडला जाते तर मल्टिप्लिकेशनचं साइन होत असते डिव्हायडेशन मध्ये कन्वर्ट। मीन्स x इज इक्वल्स टू बाळांनो राहणार 14/2 म्हणजे आपण जर 2 ने 14 ला डिवाइड केलं तर किती येतात 7 येतात। म्हणजे या ठिकाणी आपल्याला कुठला व्हेरिएबल मिळाला पहिला एक व्हेरिएबल मिळाला कोणता होता x। आता आपल्याला काय करायचंय याच्या सोबतच y ची किंमत सुद्धा काढायची। मग y ची किंमत कशी काढणार, ही जी x ची किंमत आहे हिला उचलायचं आणि दोन्ही पैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करायचं म्हणजे आपल्याला y ची किंमत मिळणार। मग आपण इथे काय लिहितो पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन फर्स्ट। आपण याला कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करणार फर्स्ट इक्वेशन मध्ये। आपलं फर्स्ट इक्वेशन आहे बाळांनो x + y = किती आहे 6, ठीक आहे। आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली किती होती x ची व्हॅल्यू 7, मग ही घेतली 7 + y = किती 6। आता जसं या दोघांच्या मधात साइन नव्हतं तर आपण मल्टिप्लिकेशनला इंडिकेट केलं, पण इथे 7 ला साइन नाही, मग कुठला साइन राहणार याला राहणार बाळांनो प्लसचं साइन आणि जे इक्वल्स टू च्या अपोजिट साइडला गेल्याच्या नंतर कन्वर्ट होऊन जाणार मायनस मध्ये। आता भरपूर मुलं याची वजाबाकी कशी करतात 6 तून 7 गेले 1 उरला, कसा उरला 6 तून 7 गेल्यावर अहो 6 तर लहान आहेत ना 7 पेक्षा। मग आता याला काय करायचं 6 मधून 7 ला वजा करायचं, लिहायचे तर एकच परंतु चिन्ह कोणत्या संख्येचं द्यायचं मोठ्या संख्येचं। म्हणजे काय की ज्यावेळेस आपण दोन संख्येची वजाबाकी करतो तर एक संख्या जर मोठी असेल आणि एक संख्या जर छोटी असेल तर त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन झाल्याच्या नंतर मोठ्या संख्येचं साइन द्यायचं। नॉर्मली आपण प्लसचं साइन असते तर ते आपण देत नाही, परंतु याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की जर छोट्या संख्येतून मोठी संख्या मायनस केली तर साइन मोठ्या संख्येचं द्यायचं। मग ते प्लस असेल तर प्लस देण्याची गरज नाही आणि मायनस असेल तर मायनस अवश्य देणं पडते। तर ही आहे बाळांनो तुमची सायमल्टेनियस मेथड। आता या मेथड मध्ये आपल्याला भरपूर काही एक्झाम्पल राहणार, जसं की या x चा कोएफिशियंट y चा कोएफिशियंट राहील, मग ते दोन्ही एकमेकाला मॅचच नाही होणार, त्यांचे साइन पण सेम येतील। मग ते कोएफिशियंट पहिले मॅच करायचे आणि नंतर ठरवायचं की त्याची आपल्याला एडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची। तर हा पॉइंट आपण बघणार बाळांनो पुढच्या लेक्चर मध्ये, ठीक आहे।